पाहुयात पुढची बातमी। केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेत। भोंदू अशोक खरात प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। समता पतसंस्थेमध्ये दीपक लोंढे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 4 खाती आहेत। खात्यांवरून कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची माहिती आहे। समता पतसंस्थेमध्ये अशोक खरात नॉमिनी। तर खरात प्रकरणी पोलिसांकडून सध्या चौकशी केली जाते। दीपक केसरकर यांचे कथित पीए असलेले दीपक लोंढे यांची आता चौकशी होते। दीपक लोंढे शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेत। दीपक लोंढे आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने खराच्या समता पतसंस्थेमध्ये एकूण 4 खाती आहेत आणि या 4 खात्यांमधून कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर येते। दीपक लोंढे आता शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेत। पोलिसांकडून सगळी चौकशी तपास केला जातो। या चौकशीतून नेमकं काय समोर येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। समता पतसंस्थेमध्ये दीपक लोंढे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण 4 खाते आहेत आणि या 4 खात्यांचा नॉमिनी हा खरातच आहे। या 4 खात्यांवरून कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर येते। केसरकरांचे निकटवर्ती असलेले दीपक लोंढे आता शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झालेत। दीपक लोंढे आणि त्यांच्या पत्नी यांचे समता पतसंस्थेमध्ये एकूण 4 खाती आहेत आणि या 4ही खात्यांचा नॉमिनी हा खरात आहे। 4 खात्यांवरून कोट्यवधींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर येते। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, दीपक लोंढे आता शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेत। तपासाला सुरुवात झाली का? चौकशीला सुरुवात झाली का? हो, आपण जर बघितलं तर दीपक लोंढे जो आहे तो आता या ठिकाणी शिर्डी पोलिसांच्या इथे चौकशीसाठी आलेला आहे। पोलिसांनी त्याला बोलवलं होतं। खरात आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीय असणारा हा जो लोंढे आहे याची आता चौकशी सुरू आहे। गेल्या 2 तासापासून ही जी आहे चौकशी सुरू असून लोंढे आणि त्याच्या पत्नीच्या नावे 4 अकाउंट जी आहेत ती बनावट अकाउंट जी आहेत ती खरंच नॉमिनीज असलेली अकाउंट आहेत आणि त्या माध्यमातून मोठा आर्थिक व्यवहार जो आहे तो नॅशनलाइज बँकेवरती खराच्या खात्यामध्ये झाल्याचा संशय पोलिसांना आणि त्या संदर्भात जी आहे ती या ठिकाणी चौकशी सुरू आहे। या संपूर्ण याच्या प्रकरणामध्ये शिर्डी पोलिसांनी आता दीपक लोंढेची चौकशी सुरू केली असून या चौकशीतून लोंढेकडून आणखी काय माहिती बाहेर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। जयेश, आपण पाहिलं तर दीपक लोंढे आणि त्यांच्या पत्नीची एकूण 4 खाती आहेत, तर त्या 4 खात्यांसंदर्भात काही माहिती आता समोर येते का? नक्कीच आपण जर बघितलं तर दीपक लोंढे आणि त्याच्या पत्नीच्या नावे 4 खाती जी आहेत ते समता संस्थेमध्ये त्याच्या समोर आहे। त्या 4ही खात्याला जे आहेत अशोक खरात जो आहे बोंधू तो याला नामनीज होता आणि याची माहिती जी आहे त्याचबरोबर या 4 खात्यातून खरातच्या जे 3 वेगवेगळी नॅशनलाइज बँकेमध्ये खाते आहेत त्याच्यावरून देखील ट्रान्झॅक्शन झाल्याचं आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय जो आहे तो पोलिसांना आणि त्या अनुषंगाने आहे आज दीपक लोंढेची दुसऱ्यांदा चौकशी होत आहे। नक्कीच जयेश, त्यामुळे या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते याकडे आपले लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।